मित्रांनो, क्रूड ऑइल एका आठवड्यामध्ये 14% वाढलेला आहे आणि तो आणखी वाढण्याची भीती आहे. तर इस्रो मधून 100 पेक्षा जास्त सायंटिस्ट सोडून गेलेले आहेत. एकीकडे स्विगी आता एलपीजी सिलेंडर घरी आणून देणार आहे, तर वॉरेन बफेटने जग आधीपेक्षा जास्त गॅम्बलिंग करत असल्याची भीषण वॉर्निंग दिली आहे. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या संडे स्पेशल पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज एकदम शॉकिंग न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे मित्रांनो ऑइल शॉक बद्दल. तर इराण आणि अमेरिका मधील मिलिटरी कॉन्फ्लिक्ट आणखी तीव्र झाली आहे आणि त्यामुळे क्रूड ऑइल एका आठवड्यामध्ये 14 ते 17% वाढलेला आहे. ब्रेंट क्रूड 17 जुलैला $85.95 पर बॅरलवर पोहोचले आणि WTI $82.47 आहे. अमेरिकाने इराणच्या ऑइल टँकरवर हल्ला केला आणि तेहरानने येमेनच्या हौती रिबेलला बाब एल मंदेब स्ट्रेट बंद करण्याची सूचना दिलेली आहे. मित्रांनो, हे स्ट्रेट सौदी अरेबियाच्या ऑइल एक्सपोर्टसाठी खूप महत्वाचे आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून शिपिंग ट्रॅफिक आधीपेक्षा खूप कमी झालेले आहे. भारत रोज 52 लाख बॅरल इम्पोर्ट करतो आणि त्यातील 52% रशियन क्रूड ऑइल आहे. पण जर मित्रांनो समुद्री मार्ग बंद झाले तर हे ऑइल इम्पोर्ट सुद्धा अडकू शकते. त्यामुळे मित्रांनो, सध्या इंडियामध्ये पेट्रोल 111.21 पर लिटर आणि डिझेल 97.83 पर लिटर आहे आणि गेल्या महिन्यात हे स्टेबल राहिले. पण जागतिक ब्रेंट क्रूड हे $86 गेल्याने ओएमसी कंपनीजना रिफायनिंग मार्जिन खूप कमी होत आहे. इंडिया आपल्या क्रूडच्या 85% आयात करतो. जर ब्रेंट क्रूड ऑइल हे $90 गेला तर पेट्रोल डिझेल हाईक अटळ आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्विगी इन्स्टामार्ट बद्दल. तर स्विगी इन्स्टामार्ट आणि HPCL यांनी मिळून इंडियाचे पहिले ऑन डिमांड LPG सिलेंडर डिलिव्हरी सर्व्हिस बँगलोरमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये 5 kg मेटल सिलेंडर आणि HPCL ची प्रीमियम 10 kg HP नाव्या कॉम्पोजिट सिलेंडर मिनिट्स मध्ये घरी मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एक्झिस्टिंग LPG कनेक्शन नसलेले कस्टमर सुद्धा हे ऑर्डर करू शकतात. डिलिव्हरी HPCL चे ऑथराइज्ड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मधून सेफ्टी ट्रेंड पर्सनल करतील. क्विक कॉमर्स आधी ग्रॉसरीज, मेडिसिन, इलेक्ट्रॉनिक्स होते. आता ते इसेन्शियल युटिलिटीज म्हणजे LPG पर्यंत पोहोचले आहे आणि हे इंडियासाठी एक गेम चेंजर मोमेंट असणार आहे. मित्रांनो, स्विगीसाठी हे एक नवीन रेव्हेन्यू स्ट्रीम आहे, कारण LPG डिलिव्हरी मार्जिन ग्रॉसरी पेक्षा जास्त असते आणि HPCL साठी डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी वाढण्याचे हे एक साधन आहे. त्यामुळे मित्रांनो, स्विगी स्टॉकवर नजर ठेवा आणि हे बिझनेस मॉडेल जर स्केल झाले तर या स्टॉकमध्ये आणखी रॅली येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इस्रो बद्दल. तर इंडियाच्या स्पेस एजन्सी इस्रो मधून गेल्या काही महिन्यात 100 पेक्षा जास्त सायंटिस्ट आणि इंजिनियर्स यांनी रेजिग्नेशन दिले आहे किंवा व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्कायरूट एअरस्पेस, अग्निकुल कॉस्मॉस, पिक्सेल सारख्या प्रायव्हेट स्पेस स्टार्टअप मध्ये जास्त सॅलरी, स्टॉक ऑप्शन्स, फास्ट प्रमोशन आणि स्वतःच्या आयडियावर काम करण्याची संधी. इस्रोमधील ब्युरोक्रॅटिकल कल्चर आणि स्लो प्रमोशन यामुळे टॅलेंटेड सायंटिस्ट प्रायव्हेट सेक्टरकडे जात आहे. डिपार्टमेंट ऑफ स्पेसने 14 जुलैला एक मेमोरंडम जाहीर केला, ज्यामध्ये इस्रो सेंटर्सला ग्रुप ए सायंटिस्ट आणि टेक्निकल पर्सनलच्या रेजिग्नेशन सहज अप्रूव्ह न करण्याचे आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, हे इंडियाच्या स्पेस सेक्टरसाठी दुहेरी सिग्नल आहे. इस्रो कमकुवत होणे हे शॉर्ट टर्म मध्ये कन्सर्निंग आहे, पण प्रायव्हेट स्पेस स्टार्टअप स्ट्रॉंग होणे हे लॉंग टर्म साठी खूप पॉझिटिव्ह सिग्नल आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो 5G बद्दल. तर इंडियामध्ये जिओ आणि एअरटेल यांनी 5G स्पेक्ट्रम आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर मिळून 1.6 लाख कोटी खर्च केले आणि 8.5 लाख रूट किलोमीटर ऑप्टिक फायबर टाकली आहे. पण 2026च्या मध्यापर्यंत कोणताही टेलिकॉम ऑपरेटर 5G साठी एक्स्ट्रा चार्ज घेत नाही. एअरटेलचा आरपू फक्त 256 पर महिना आहे, तर ट्रायने नेटवर्क स्लायसिंगच्या रूल्स अजून फायनलाइज केलेले नाहीत आणि त्यामुळेच ऑपरेटर्स प्रीमियम प्लॅन लॉन्च करू शकत नाहीये. इंडस्ट्रियल ऑटोमेशन, स्मार्ट हेल्थकेअर, 5G एंटरप्राइजेस यूज केसेस स्केल झालेले नाहीत. म्हणजे इंडियामध्ये वर्ल्ड क्लास 5G नेटवर्क आहे, पण त्यातून पैसे कसे कमवायचे हे अजून ठरलेले नाही. त्यामुळेच मित्रांनो, एअरटेल आणि जिओ या दोन्ही स्टॉकसाठी 5G मॉनिटायझेशन हे येत्या 2 वर्षातील सर्वात महत्वाचा ड्रायव्हर असेल. ट्रायने नेटवर्क स्लायसिंग रूल्स दिल्यावर एअरटेल आणि जिओ प्रीमियम प्लॅन्स लॉन्च करतील आणि त्यांचा आरपू नक्कीच वाढणार आहे. मित्रांनो, एअरटेलचा आरपू हा 256 वरून 350 ते 400
रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, जे स्टॉकसाठी मॅसिव्ह कॅटलिस्ट ठरणार आहे. मित्रांनो, अशाच एकदम इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज फक्त तुम्हाला ह्या पॉइंटेड चर्चा चॅनलवर भेटतील. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसंच कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुमचं प्रेम दाखवायचं आहे. तर चला मग कंटिन्यू करूया आपल्या बिझनेस न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे वेदांता एजीएम बद्दल. तर वेदांताच्या 61व्या एजीएम मध्ये ग्रुप चेअरमन अनिल अग्रवाल यांनी वेदांता अनलिमिटेड स्ट्रॅटेजी जाहीर केली आहे आणि सांगितले की ग्रुपच्या 5 डिमर्जर कंपनीज पैकी प्रत्येक कंपनी ही $100 बिलियन म्हणजे 8.4 लाख कोटींची मार्केट कॅप बनू शकते. या 5 कंपनीज म्हणजे वेदांता लिमिटेड, वेदांता ॲल्युमिनियम मेटल, वेदांता ऑइल अँड गॅस, वेदांता आयर्न अँड स्टील आणि वेदांता पॉवर. वेदांताने फायनान्शियल इयर 26 मध्ये 1,74,075 कोटींचा हायेस्ट एव्हर रेव्हेन्यू आणि 25,096 कोटींचा नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे. एबिटा ऑल टाइम हाय म्हणजे 55,976 कोटी झाला आणि नेट डेट टू इबिटा रेशो हा 0.95x वर आला, जो 14 क्वार्टर्स मधील सर्वात कमी आहे. एकंदरीत मित्रांनो, वेदांता डिमर्जर नंतर 5 सेपरेट कंपनीज लिस्ट होतील आणि प्रत्येक कंपनीचे व्हॅल्युएशन सेपरेट होईल. त्यातच ॲल्युमिनियम आणि सेमीकंडक्टर सेगमेंट सर्वात जास्त व्हॅल्यू अनलॉक करतील. त्यामुळे मित्रांनो, वेदांता स्टॉक मध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी ही एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो FIS बद्दल. तर जुलै 2026 मध्ये एक अनोखी गोष्ट घडत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एकीकडे इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड्स विकत घेत आहे आणि दुसरीकडे निफ्टी स्टॉक्स विकत आहेत. याचे कारण मित्रांनो म्हणजे इंडिया लवकरच ब्लूमबर्ग ग्लोबल ॲग्रिगेटर बॉन्ड इंडेक्स मध्ये सामील होणार आहे आणि त्यामुळे 2027-28 पर्यंत $27 बिलियन चे पॅसिव्ह FPI फ्लो इंडियन बॉन्ड्स मध्ये येणार आहेत. जून मध्ये FPI ने फुली ॲक्सेसिबल रूटवर $2.3 बिलियन बॉन्ड इन्व्हेस्ट केले, जे 14 महिन्यातील सर्वात जास्त आहे. पण इक्विटीमध्ये इयर टू डेट FPI नेट सेलर हे 2.6 लाख करोड आहेत. मित्रांनो एकंदरीत लक्षात घ्या, FIS बॉन्ड बाईंग इज इक्वल्स टू रुपी स्टेबल होणार आणि बॉन्ड यील्ड कमी होणार, म्हणजेच होम लोन रेट कमी होणार. हे इंडियाच्या रिअल इस्टेट सेक्टरसाठी एक इनडायरेक्ट पॉझिटिव्ह सिग्नल आहे. आणि बॉन्ड यील्ड कमी झाल्यानंतर HDFC बँक, कोटक बँक, बजाज फायनान्स सारख्या कंपनीजना कॉस्ट ऑफ फंड्स कमी होतो आणि त्यामुळे डेट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे आता चांगले आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो वॉरेन बफेट बद्दल. मित्रांनो, वॉरेन बफेट यांनी CNBCच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की इट इज टफ टू फाइंड व्हॅल्यूज वेन एव्हरीबडी इज प्रेफरिंग गॅम्बलिंग. ते म्हणाले की वी हॅव नेव्हर हॅड पीपल इन अ मोर गॅम्बलिंग मूड दॅन नाव. त्यांनी विशेषतः वन डे ऑप्शन्स म्हणजेच एकाच दिवशी एक्सपायर होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टच्या एक्सप्लोजन बद्दल चिंता व्यक्त केली आहे. बॅर्कशायर हॅथवेने Q1 2026च्या अखेरीस $397 बिलियन म्हणजे 33 लाख कोटींपेक्षा जास्त कॅश आणि शॉर्ट टर्म ट्रेजरी बॉन्ड्स ठेवलेले आहेत, जे ऑल टाइम हाय आहेत. बफेट यांनी मार्केटला कसिनो अटॅच टू अ चर्च असे म्हटलेले आहे. एकंदरीत मित्रांनो, त्यांना असं वाटत आहे की सध्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात गॅम्बलिंग सुरू आहे, जी की त्यांनी आतापर्यंत कधीच पाहिली नव्हती. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ITC हॉटेल्स बद्दल. तर ITC हॉटेल्सने Q1 FY27 मध्ये 181.91 कोटी नेट प्रॉफिट नोंदवला, जो मागच्या वर्षीच्या 133.71 कोटींपेक्षा 36% जास्त आहे. रेव्हेन्यू 936 कोटी झाले, जे 15% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. ITC हॉटेल्सने केरळमध्ये झुरी हॉटेल अँड रिसॉर्ट ही लक्झरी रिसॉर्ट चेन 19 मे 2026 ला अक्वायर केली, ज्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ मजबूत झालेला आहे. हॉस्पिटॅलिटी रिझल्ट हे कंझ्युमर स्पेंडिंगचे इंडिकेटर आहे. ITCचा पार्टनर कंपनी भारतात FMCG, सिगरेट, हॉटेल, ॲग्री बिझनेस या सेगमेंटमध्ये आहे. FMCG H2 FY27 मध्ये डबल डिजिट सेल ग्रोथ होण्याची शक्यता आहे, कारण रुरल इन्कम वाढत आहे आणि मान्सून चांगला आहे. मित्रांनो, आपण कालच्या न्यूजमध्ये इंडियन सेमीकंडक्टर मिशन 2.0 बद्दल डिस्कस केलं. तर या न्यूजचा कोणत्या स्टॉकला फायदा होणार आहे ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज हे इंडियाचे सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर आहे, जे मोबाईल, टीव्ही, अप्लायन्सेस बनवते आणि जर डोमेस्टिक चिप्स अवेलेबल झाले तर त्यांचा इम्पोर्ट कॉस्ट हा खूप कमी होईल. केन्स टेक्नॉलॉजीजने सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग मध्ये डायरेक्ट एक्सपान्शन केले आहे आणि मित्सुई सोबत पार्टनरशिप आहे. मित्रांनो, टाटा इलेक्ट्रॉनिक्स ढोलेरामध्ये इंडियाचा पहिला 28 नॅनोमीटर चिप फॅब बनवत आहे,
ज्याच्यासाठी PSMC तैवान टेक्नॉलॉजी पार्टनर आहे. इंडियाचा सेमीकंडक्टर मार्केट 2030 पर्यंत $103 बिलियन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आणि केन्स टेक्नॉलॉजी तसेच सिरमा SGS आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स हे 4 स्टॉक ISM 2.0 चे सर्वात मोठे बेनिफिशियरीज आहेत. पण या स्टॉक्स मध्ये आधीच बरीच व्हॅल्युएशन आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया USA BTA बद्दल. तर इंडिया US बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंटची 22 जुलैची डेडलाईन आता फक्त 4 दिवसांवर आहे. अजूनही डील फायनलाइज झालेली नाही. इंडियाचे कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल यांनी क्लिअरली सांगितले आहे की जोपर्यंत अमेरिका इंडियाला व्हिएतनाम, बांगलादेश, थायलंड, मलेशियापेक्षा चांगला टेरिफ रेट देत नाही तोपर्यंत इंडिया साईन करणार नाही. सध्या अमेरिकाने इंडियावर 10% टेरिफ ठेवला आहे, जो 24 जुलैला एक्सपायर होतो. डील नाही झाली तर ट्रम्पचे ओरिजिनल 26% रेसिप्रोकल टेरिफ भारतावर परत येतील, ज्यामुळे फार्मा, टेक्सटाईल, ऑटो पार्ट्स या एक्सपोर्ट सेक्टरना मोठा फटका बसेल. इंडियाने 500 बिलियन US एनर्जी, एअरक्राफ्ट, टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स खरेदी करण्याची तयारी दाखवलेली आहे. मित्रांनो, पुढील 14 दिवसांमध्ये खूप महत्त्वाच्या कंपनी रिझल्ट्स आणि इव्हेंट्स येणार आहे, ज्यावर तुम्ही नक्कीच नजर ठेवली पाहिजे. 20 जुलैला SBI म्युच्युअल फंड IPO शेअर डीमॅटमध्ये क्रेडिट होतील. 21 जुलैला SBI म्युच्युअल फंड IPO लिस्टिंग होणार आहे. 22 जुलैला इंडिया US BTA ची फायनल डेडलाईन आहे, जो मार्केटसाठी सर्वात मोठा क्रिटिकल डे असणार आहे. 23 जुलैला इन्फोसिस Q1 रिझल्ट्स येतील, जे निफ्टी IT ची डायरेक्शन ठरवणार आहेत. त्याच आठवड्यात बजाज ऑटो, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स आणि HUL रिझल्ट्स येण्याची शक्यता आहे. 27 जुलैला विप्रो डिव्हिडंड रेकॉर्ड डेट आहे आणि 28 ते 29 जुलैला अमेरिकामध्ये फेड मीटिंग होणार आहे, जिथे रेट हाईकची शक्यता फक्त 17% प्रोबॅबिलिटी आहे. आणि मित्रांनो, ह्या सर्व न्यूज मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच इंटरेस्टिंग बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.